बस आता ही मूर्ती फिक्स 5 फुटाची आहे आणि गेल्या वर्षीपेक्षा जबरदस्त वाटते. दादा कसा आहेस? मी छान. तू कसा आहेस? मी मस्त. ही मूर्ती फिक्स केली आहे. हा? तू काय बोलू नकोस. यावर्षी माझी पाली आहे तर मीच सगळा गणपतीचं करणार आहे आणि मीच बघणार आहे. दरवर्षी तू करतोस आणि तू बोलून दाखवतोस. यावर्षी मी करणार आहे आणि मी बोलून दाखवणार आहे. अरे पण ती 5 फुटाची मूर्ती घरात शिरल तरी कशी? तर मी बघीन. वेळ आली तर घराचा दरवाजा फोडीन आणि हाऊस पूर्ण करीन. आणि काय र, गेल्या वर्षी गावात काय सांगत सुटलास? भावासाठी एवढा खर्च केला तेवढा खर्च केला आणि त्यात तुझी बायको माझ्या बायकोला राहून सांगते की आमच्या ह्यांनी एवढा गणपतीला खर्च केला आणि तेवढा गणपतीला खर्च केला. यावर्षी मी खर्च करणार आणि तुझ्या बायकोला माझी बायको सांगणार. वहिनी काय स्वतःला शहाणी समजते काय? निखिल! बाळांनो, अरे का भांडताय? बाप्पा एक इमोशन आहे. मग त्याचा उत्सव मोठ्या मानाने नाही तर मोठ्या मनाने जगायला शिका. देवाच्या पाटाला पाय न लागू देणारे आपले संस्कार. मग मोठ्या मूर्त्यांचं पावित्र्य राखलं जातंय का? संयोजकांना हवी देणगीच्या नावे खंडणी, पण 4 आण्याचा गणपती आणि 12 आण्याची मांडणी. आणि म्हणून मी शोधतोय लोकमान्य टिळकांना,